नमस्कार, एशियन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। येवला तालुक्यातील महालखेडा येथे बाळकृष्ण धुळसुंदर यांच्या वस्तीवर धुळसुंदर यांचे पुतणे रामदास धुळसुंदर यांच्या गट नंबर 198 मधील गायीवर बिबट्याने हल्ला करत बिबट्याने गाय फस्त केली। मंगळवारी पहाटे 2 वाजेच्या सुमारास बिबट्याने 2 वर्षाच्या कालवडावर हल्ला केल्याने कालवड ठार केल्याची घटना घडली। या घटनेने येवलासह परिसरामधील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे। या संदर्भात सविस्तर वृत्त असे। येवला तालुक्यातील महालखेडा परिसरामध्ये सातत्याने बिबट्याचा वावर असून या भागातील ऊस आणि मकाचे क्षेत्र यामुळे नेहमीच या ठिकाणी बिबट्याचे दर्शन होत असल्याचे या परिसरातील शेतकऱ्यांनी सांगितले। दरम्यान संबंधित घटनेची माहिती पोलीस पाटील सजन पवार यांनी वन विभागाचे वनरक्षक भाऊसाहेब माळी यांना कळवले। वन विभागाने तातडीने घटनास्थळी भेट देत संबंधित घटनेची पाहणी केली। वनरक्षक भाऊसाहेब माळी, पोलीस पाटील सजन पवार, सरपंच पुंडलिक होंडे, भाऊसाहेब होंडे, गोकुळ होंडे, बाळासाहेब वडकते, बाजीराव भगत, निवृत्ती होंडे, अरुण धुळसुंदर, भगवान धुळसुंदर यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली। वन विभागाच्या वतीने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन धुळसुंदर यांच्या वस्तीवर पिंजा लावलेला आहे। बिबट्याच्या हल्ल्यामध्ये ठार झालेल्या कालवडीचा पंचनामा करून संबंधित धुळसुंदर यांना नुकसान भरपाई मिळावी अशी धुळसुंदर यांच्या परिवाराने तसेच परिसरातील ग्रामस्थांनी मागणी केलेली आहे। या परिसरामध्ये नेहमीच बिबट्याचा वावर असल्याने या ठिकाणी असलेल्या बिबट्याला तातडीने जेरबंद करावे अशी मागणी या परिसरातील शेतकऱ्यांनी आणि ग्रामस्थांनी केलेली आहे। दरम्यान 2 दिवसापूर्वीच येवला तालुक्याच्या चिचोंडी आणि निमगाव मड शिवारालगत अर्धवट खाल्लेल्या अवस्थेत हरिण आढळून आल्याने परिसरामध्ये खळबळ उडाली होती। एशियन न्यूजसाठी प्रतिनिधी प्रमोद पाटील, येवला। धन्यवाद।